कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी? मित्रांनो, काल बिग बॉसच्या घरातनं मिडनाईट इव्हिक्शन अंतर्गत रेवा कौरसे बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर या सीझनचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाले. यामध्ये आरबी, विशाल, तन्वी, अनुश्री आणि दीपाली सय्यद अशा 5 सदस्यांचा समावेश आहे. तर या 5 सदस्यांपैकी कोण ट्रॉफी जिंकतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रत्येक सदस्याचे म्हणजे या 5ही सदस्याचे फॅन्स ॲक्टिव्ह झालेत आणि सोशल मीडियावर विविध नावांची चर्चा रंगली. कोण सांगतंय अनुश्री विशाल विजेतं होईल, कोण सांगतं तन्वी, कोण सांगतं आरबी, कोण सांगतं दीपाली सय्यद. प्रत्येक फॅन्स आपापल्या आवडत्या सदस्यांची नावं घेताना दिसत आहेत. अशातच काल वोटिंग लाईन देखील सुरू झाल्या आहेत. या वोटिंग लाईन 18 एप्रिलपर्यंत सुरू असणार आहेत आणि 19 एप्रिलला ग्रँड फिनाले रात्री 8 वाजेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता यापैकी कोण विजेता होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. अशातच जे काही सोशल मीडियाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आले ते खरंच खूप शॉकिंग आहेत. खरं तर हे 5ही कंटेस्टंट खूप स्ट्रॉंग आहेत. नक्कीच डे 1 पासून हे आपला गेम दाखवत आलेत आणि नक्कीच मित्रांनो हे 5च्या 5ही सदस्य खूप स्ट्रॉंग आहेत. आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे की कोणाला हे बिग बॉसची ट्रॉफी मिळते. परंतु ज्या पद्धतीचे सध्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेत ना, ते थोडेसे नक्कीच शॉकिंग आहेत. तर मी आजच्या दिवशी पहिल्या नंबरपासून सुरुवात करतो. पहिल्या नंबरवर पाहायला मिळते ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वी कोलतेला जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसतोय. तिचे फॅन्स नक्कीच खूप ॲक्टिव्ह आहेत आणि त्या पद्धतीचे तन्वी देखील खूप ॲक्टिव्ह आहेत. तन्वी गेली कित्येक दिवसापासून सांगते की मीच ट्रॉफी जिंकणार आहे. ही जी काही बिग बॉसची ट्रॉफी आहे ती माझ्यासाठीच आहे आणि मी बरंच काही केलंय. मी खूप खेळले. मी बरंच काही केलंय. म्हणजे माझीच ट्रॉफी असं तन्वी सांगताना दिसते आणि त्या पद्धतीची तन्वीला वोटिंग देखील होताना दिसते. तर तन्वी या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी पाहायला मिळतोय तो म्हणजे विशाल कोटियान. बिग बॉसच्या घरातील मास्टर माइंड विशाल कोटियान. मित्रांनो, विशालला देखील जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसतोय आणि कधी-कधी असा सोशल मीडिया ओपन केला ना, तर विशाल आणि अनुश्री हेच विजेते होणार असंही बोललं जातंय. त्यामुळे विशाल आणि अनुश्रीला तन्वीच्या मानाने तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. तर विशाल देखील या ट्रॉफीच्या रेसमध्ये आघाडीवर आहे. तिसऱ्या स्थानी सध्या तरी पाहायला मिळतोय तो म्हणजे आरबी म्हणजेच राकेश बापट. राकेश बापटने काल जाहीर केलं की मला देखील बिग बॉसची ट्रॉफी जिंकायची आहे. आजपर्यंत तो कधीच बोलला नव्हता की मला जिंकायची आहे ट्रॉफी. पण तोही ट्रॉफीच्या रेसमध्ये आहे असं त्याने स्पष्ट केलंय आणि आरबीला देखील खूप चांगला सपोर्ट मिळताना दिसतोय. आरबीबद्दल एक निश्चित आपण सांगू की तो जास्त गेम खेळताना दिसला ना, टास्कमध्ये खेळताना जिथे बोलण्याचे टास्क होते तिथे देखील तो जास्त बोलताना दिसला नाही. पण आरबीचा एक पॉझिटिव्ह गेम आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. तो कुठल्याही सदस्याला जास्त बोल लावताना दिसला नाही किंवा असे जास्त राडे भांडण तंटे देखील तो जास्त करताना दिसला नाही. तर एक पॉझिटिव्ह गेम त्याचा नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला आणि तोही म्हणजे तळ्यात मळ्यात स्वतःला समजत होता की मी पुढे जाईन की नाही, आता या मिडनाईटमध्ये मीच जातो की काय असंही त्याला वाटलं, कारण तेवढा त्याचा गेम नव्हता. पण आता तो प्रखरपणे सांगताना दिसतोय की मी देखील ट्रॉफीच्या रेसमध्ये आहे आणि मला देखील ट्रॉफी जिंकायची आहे. तर या ट्रॉफीच्या रेसमध्ये आरबी देखील आहे आणि सध्या तरी त्याला 3ऱ्या क्रमांकाची वोटिंग मिळताना दिसते. तर या ट्रॉफीच्या रेसमध्ये 4थ्या स्थानी सध्या तरी पाहायला मिळते ती म्हणजे अनुश्री माने. मित्रांनो, अनुश्री माने हिला देखील तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. प्रचंड सपोर्ट मिळते तिच्यासाठी. डी दादा असेल, किरण माने असतील, हे जे काही कलाकार मंडळ आहेत हे देखील सरसावताना दिसत आहेत आणि ती साहजिकच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तर इन्फ्लुएन्सर मंडळी देखील अनुष्येसाठी वोटिंग करा असं सांगताना दिसते. त्यामुळे तिला चांगली वोटिंग होताना दिसते. ती सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. 5व्या स्थानी सध्या तरी पाहायला मिळते ती म्हणजे काटा ग्रुपचे फाउंडर दीपाली सय्यद. दीपालीला देखील जबरदस्त वोटिंग होताना दिसते. मित्रांनो, दीपालीसाठी देखील कलाकार मंडळी सरसावताना दिसते. बरेच कलाकार हे दीपालीसाठी वोटिंग करा असं सांगताना दिसतंय. तर मित्रांनो, हे सध्याच्या घडीचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहेत. याच्यामध्ये सतत बदल होणार आहे. आज दीपाली बॉटमला आहे, ती कधी दुसऱ्या स्थानी, पहिल्या स्थानी जाईल. आज आरबी हा 3ऱ्या स्थानी पाहायला मिळतोय, परंतु उद्या किंवा पुढच्या क्षणी तो पहिल्या स्थानी देखील असेल. तर हे आत्ताचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहेत, याच्यामध्ये सतत बदल होताना दिसणार आहे आणि हे टॉप 5 फायनलिस्ट आहेत ना, या सगळ्यांना खूप चांगली वोटिंग होताना दिसते. यापैकी कोणीही ट्रॉफी जिंकेल असं मला वाटतं. काल जसा बिग बॉसने बुद्धिबळाचा गेम घेतला, कोण पुढे कोण मागे, प्रत्येक क्षणी काही ना काही बदलताना दिसत होते. तसेच हे वोटिंग ट्रेंड
प्रत्येक क्षणोक्षणी बदलताना दिसणार आहेत. तर काय वाटतं तुम्हाला या 5 सदस्यांपैकी कोण जिंकेल बिग बॉसची ट्रॉफी? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.